शतरक्षण स्वीकारत आमंत्रित केले फलंदाजीसाठी जाणता राजा काटाळे संघाला। जीत नॉन स्ट्राईक इन वरती आपल्याला बघायला मिळत आहेत। जिद्देश आणि जीतम ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत राकेश। दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा। वळूया राकेश यांच्या गोलंदाजीकडे। पहिला चेंडू घेऊन राकेश गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू ऑन साइडला खेळला गेला, ऑफ द मार्क बघायला मिळतोय। सुंदर टायमिंग आहे, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। चेंडू थोडासा या ठिकाणी आपण बघू शकाल डिपकाऊ कॉर्नरला आणि तिथे मिसफील्ड झालाय। 3 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत ऑफ द मार्क। फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत जिद्देश। आता मात्र जीतम स्ट्राईकला असेल, 3 धावा येत आहेत। एका बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा बघायला मिळतोय। गोलंदाज आहेत राकेश, प्रचंड अनुभव आहे राकेशकडे आणि तोच गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय। दुसरा चेंडू घेऊन यावेळेला लोअर फुलटॉस हाताळला गेला होता ऑप्शनच्या थोडासा बाहेर। सुंदर चेंडू, डॉट बॉल असं लिहिलं गेलंय त्या चेंडूवरती। पालघर डहाणू विभागातील पहिली रजनी टुर्नामेंट आपल्या भेटीला आले आणि प्रचंड असा चांगला प्रतिसाद मिळतोय या स्पर्धेला। थोडस मॅच थांबवायचंय, लाईट ऑफ झालेले आहेत। प्रत्येक पालघर तालुका असेल, डहाणू तालुका असेल, सर्व विभागातनं मात्र कौतुक केलं जाते सरकार चषक 2023 सुंदर नियोजन, एक गाव एक कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने एक गावातील तरुणांना एक भव्य असं व्यासपीठ निर्माण करून दिले सरकार चषक 2023च्या माध्यमातून। दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे निलेश फायटर विपक्ष सरगम सीसी सरपाडा, या दोन संघामध्ये बघायला मिळणार आहे। धावा स्कोर कार्ड वरती 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील 2 आणि गोलंदाजी मार्कवर राकेश आपण बघताय सुंदर गोलंदाजी। पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय।
वळूया आपण मॅच कडे. धावा येतं स्कोर कार्ड वरती 3. दरम्यान गोलंदाजी मार्कवर पुन्हा राकेश तयार होताना आपण बघू शकाल. चेंडू क्रमांक 3. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे बघायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी. आमचे परमित्र कमलाकर सरांचं शुभ आगमन झालं. वेलकम. शब्द बोलणे हार्दिक स्वागत. तवा स्कोर कार्ड वरती 3. दरम्यान पुढचा चेंडू या वेळेला सुंदर ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम अशी गोलंदाजी. एक चांगल्या डिसिप्लिन कन्सिस्टन्सीने गोलंदाजी इथे करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. दरम्यान वळूया आपण मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत गोलंदाज जयप्रकाश. राईट टर्म ओव्हर द विकेट. ओ सुंदर अप्रतिम गोलंदाजी. वेग थोडासा कमी आहे परंतु टप्प्यावरती नियंत्रण आहे. चांगली गोलंदाजी. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा बघायला मिळतोय. जयप्रकाश गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेट हाताळताना दरम्यान पुढचा चेंडू आपण बघताय. चेंडूला सरळ एक्झिक्यूट केलं गेलं. एक धाव परिपूर्ण केलं गेलंय. ओहो या वेळेला मात्र चाळ्यामध्ये फसवलं गेलंय. सुंदर अप्रतिम अशी गोलंदाजी.
थँक्यू डीसी, थँक्यू. दरम्यान सुंदर अशी गोलंदाजी, एक अप्रतिम कन्सिस्टन्सी बघायला मिळते आणि प्रामुख्याने जाणता काटाळे संघावरती अंकुश लावला गेला धावांचा. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या, त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने राकेशने गोलंदाजी केली त्यांच्या पावलावरती जयप्रकाश, ज्यांच्याकडे प्रचंड क्रिकेटचा अनुभव आहे, एक अप्रतिम लेंथ लाईनने गोलंदाजी मेंटेन करताना पहिल्या 3 चेंडूवरती धावा खर्च करतायत. फक्त 1 धाव. न्यूमॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. सुजित न्यूमॅन समोर जाईल तो जयप्रकाश, राईट मोर द विकेट. 5-6 पावलांचा रनअप आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला हळवारपणे दिशा दिले, प्रेशर जो आहे तो रिलीफ करण्याचा प्रयत्न, एकदा परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेचा अटेम आहे आणि ते अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचले. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफळकावर. एसट्यांच्या मागे आपण विश्वासानं बघतोय, ज्यांनी सुंदर क्रिकेट अनेक वर्ष पालघर डहाणू तालुक्यासाठी खेळले, ते विश्वास बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर जयप्रकाश. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र थोडस जी रणनीती आहे, जी स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन बघायला मिळते. चेंडूला फ्लिक करून एकेरी दुहेरी धावांवरती पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की लाईफ लाईन, ती लाईफ लाईन इथे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. षटकार, चौकार आणि स्कोर पुशअप होईल, परंतु एकेरी दुहेरी धावा घेत स्ट्राईक रोटेट करणं आणि प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्ररक्षकावरती थोडासा प्रेशर टाकणं, या दुहेरी भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात फलंदाज. गुड जॉब. दरम्यान पुढचा चेंडू. धावा स्कोर कार्डवरती 13 धावा. आजची तिसरी रजनी आपल्याला बघायला मिळते. भव्य दिव्य नियोजन, नीटनेटकं सुशोभित असं नियोजन. यंदाच्या हंगामातील डे नाईटचा पहिला थरार आपल्याला बघायला मिळतोय. हो, यावेळेला स्विचीड करण्याचा प्रयत्न आहे. षटक इथे संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बघायला मिळतात स्कोर कार्डवरती. 13 रन, 6.50 च्या सरासरीने येत आहेत 13 धावा. आणि याच पद्धतीने जर धावा आल्या तर आपल्याला बघायला मिळतील की 39 धावा ह्या स्कोर कार्डवरती बघायला मिळू शकतात. प्रोजेक्टेड स्कोर. तेरा धावा धावफळकावर. जाणता राजा काटाळे संघ प्रथम फलंदाजी करताना. चला गेम थोडासा स्पीडअप करा. आपण 30 मिनिटांमध्ये पहिला अप होणं गरजेचं आहे. थोडंसं कॉपरेट करा, थोडंसं गेम स्पीडअप करा. 2 षटक इथे समाप्ती झाले. राकेश पुनश्च आपलं पहिलं या सामन्यातील 3रं षटक आणि आपलं वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट. रोड इन कडनं गोलंदाजी मार्कवर दाखल झाल्यात. समोर फलंदाज आपण बघतात सुजित. दरम्यान 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू. हो, यावेळेला वेट केलं, वॉच केलं, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. तिथे मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचले ती 15 धावा. माननीय भूषण सरांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला गेलाय. चांगली गोलंदाजी आहे सरपडा संघाकडनं. ज्या पद्धतीने फ्रंटलाईन गोलंदाजची भूमिका असते, एक चांगले गोलंदाज, एक चांगलं रिस्पॉन्सिबल गोलंदाज म्हणून राकेश आणि जयप्रकाश याने अजूनपर्यंत त्यांची कामगिरी चोख पार पाडलेली आहे. राकेश पुनश्च गोलंदाजी मार्कवर. ओ, यावेळेला वेट केलंय आणि सर लाफ्टेड कट शॉट बघायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं येतोय एक आकर्षक चौकार. टीजे
थँक्यू थँक्यू डीजे. धावसंख्या 4 ने आकार घेते आणि 20 धावा धावफलकावर बघायला मिळत आहे. सुंदर कट शॉट जो सध्या टेनिस क्रिकेटमध्ये थोडासा रेअर झालाय. एक अप्रतिम कट शॉट फलंदाज आपल्याला बघायला मिळतात जिद्देश यांच्याकडनं. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेले आहेत. राकेश पुनश्य गोलंदाजी मार्कवर या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला स्विच हिटचा टीम होता. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. दरम्यान 5वा चेंडू घेऊन पुनश्च राकेश तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र वेगानं सुंदररित्या फील्ड इथे बघायला मिळते. धावसंख्या 1 ने आकार घेतले आणि जाऊन पोहोचलंय ती 21 ऑन दी बोर्ड. एक सुंदर कन्सिस्टन्सी आहे. एक अप्रतिम अशी रेग्युलरिटी आपल्याला बघायला मिळते. नियंत्रणामध्ये गोलंदाजी बघायला मिळते. फलंदाजांना मोठी शॉट खेळू देत नाहीये. एव्हरी बॉल अपस्टेम फ्रॉम बॅट्समन रीच ठेवला जातोय आणि त्याच पद्धतीने जी स्ट्रॅटजी आहे जी रणनीती आहे त्याला आकार देण्याचा त्याला ऍक्टिव्ह करण्याचं काम संघ प्रामुख्याने खूप चांगल्या पद्धतीने करताना या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुनश्च गोलंदाज दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. ओ यावेळेला डान्सिंग ग्राउंड द विकेट. चेंडूला डीप स्वीपर कव्हर रिझर्व मध्ये खेळला गेलाय आणि इथे मात्र 2 धावा परिपूर्ण. टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय कारण फक्त एकदा होती. 2 धावा इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. धावसंख्या 2 ने आकार घेताना आपण बघू शकाल 23 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती 23 रन्स ऑन दी बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यूमॅन गोलंदाजी मार्कवर पुनश्च जयप्रकाश आपलं वैयक्तिक दुसरं सामन्याचं 4थं षटक घेऊन दाखल झालेले आहेत. रेटम ओव्हर द विकेटचा मारा आपल्याला बघायला मिळतात. बिल्डिंग रिस्ट्रिक्शन 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवले गेलेले आहेत. सुंदर फील्ड सजवली गेलेली चक्रव्यूह आपल्याला बघायला मिळतोय. जयप्रकाश गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेला मात्र थोडेसे शपल होऊन ऑन साइडला फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः असफल होताना आणि एक अप्रतिम चेंडू पुनश्च हाताळला गेलाय जयप्रकाश यांच्याकडनं. वाखाणण्याजोगी गोलंदाजी. वेग नाहीये परंतु टप्पा हा एक अप्रतिम बघायला मिळतोय. याही वेळेला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. ठरवून शॉट खेळताना आपण बघताय जिद्देश धावसंख्या जाऊन पोहोचले पायच्या रूपानं 24 ऑन दी बोर्ड. लेग बाईच्या रूपाने एक धाव काउंट केली जाते. दरम्यान पुढचा चेंडू ओहो हो सुंदर अद्भुत अद्भुत गोलंदाजी. टाळ्यांचा गजर. जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळते. सुंदर अप्रतिम काबिले तारीफ गोलंदाजी. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेला यशस्वी झाले. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचले 26 ऑन दी बोर्ड. सव्वीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक आहे ते 4था आणि या षटकामध्ये सुद्धा जयप्रकाश आपला क्लास दाखवतोय. चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलंय डीप फाईन लेग मधनं. चेंडू सरळ जमिनीला गुदगुल्या करत जातोय. सीमा पार चौकार.
थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. धावा आहेत 30 रन, 30 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. दरम्यान आपण बघतायत आमच्या मुख्य मंचावरती माननीय श्री रिकीजी रत्नागर साहेबांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही इथे यथोचित स्वागत सन्मान करतोय. आम्ही विनंती करतोय माननीय संदीपजी घरत सरांना त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जाते. मायेची उबदार शाळ स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सरकार चषक 2023च्या या अप्रतिम अशा नियोजनामध्ये. दरम्यान धावा स्कोर कार्डवर 30 धावा 7.50च्या सरासरीने ते धावा झालेले आहेत. 30 गोलंदाजी मार्कवर विश्वास कहते ना विश्वास आणि विश्वासचं स्वागत मोठ्या शॉटने करण्याचा इरादा आणि इथे गडी बाद. कहते ना विश्वास एक छोटा सा शब्द है, पढ़ो तो एक सेकंड लगता है, सोचो तो एक मिनट, समझो तो पूरा दिन और साबित करने के लिए जाए तो जिंदगी गुजर जाया करती इस विश्वास में. एसटी से थँक्यू. न्यूमॅन आपण बघतोय अक्षय घरत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. न्यूमॅन अक्षय घरत थोडासा उशिराने दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 5व्या षटकातला पहिला चेंडू झालाय. एकंदरीत दरम्यान यानंतर आपण एक्झिबिशन मॅच बघणार आहोत. रोमांचकारी मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूने पोलीस विभाग आपल्याला बघायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूने MSCB स्टाफ यांच्यामधलं सुंदर द्वंद्व आपण एक्झिबिशन मॅचच्या माध्यमातून बघणार आहोत. ओ यावेळेला अक्षय घरत आलेल्या एक्सा कव्हरला मात्र चेंडूला एक्झिक्यूट करतोय. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा अटेम आणि 2 धावा यशस्वी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण. धावसंख्या 3 ने आकार घेताना 33 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. तर नक्कीच आपल्या भेटीला एक महत्वाची मॅच आहे, एक अप्रतिम अशी मॅच या मॅच नंतर आपल्याला बघायला मिळणार आहे. एका बाजूने पोलीस विभाग, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय MSEB. या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की नक्कीच आपण तयार राहायचं नेक्स्ट मॅच साठी. दोन्ही संघाच्या संघनायकांना प्रेमळ निवेदन, नेक्स्ट मॅच आपली असेल पण नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे. MSCB चे ऑफिसर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 37. आता मात्र गिअर बदलला गेला. ड्रायव्हिंग सीट वरती येताना आपण बघू शकाल फलंदाज
मैदानाच्या चौफेर आपला ट्रेडमार्क चाकिया ट्रेलर आपली हुकूमत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाकडनं आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आपण बघतोय नाव आहे विश्वास. चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ या वेळेला थोडेसे सफळ झाले, चेंडूला मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय, चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. धावसंख्या 1 ने आकार घेताना 38 ऑन दी बोर्ड. अडतीसावा धावफळकावर. थँक्यू डीजे, थँक्यू. धावा स्कोर कार्डवर 42 धावा. 42 धावा अक्षय आल्यानंतर धावा मात्र वेगाने येत आहेत. वेळेला व्हाईट बॉल स्वेर चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या 43 वर पोहोचलंय. एक अप्रतिम असा टेनिस क्रिकेट विश्वातील ऑलराऊंडर आपण बघतोय अक्षय घरत आणि आले आले इथे मात्र आक्रमकता आपली दाखवतोय. 43 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू ओ या वेळेला मात्र मिस टाइम शॉट आहे. नो मॅन्स लँडला पडतोय चेंडू. 2 धावा परिपूर्ण केल्यात. 45 धावा धावफलकावर लागतायत. षटक इथे संपलं गेले. 9च्या सरासरीने 45 धावा येत आहेत. याच पद्धतीने जर धावा आल्या प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 54 स्कोर कार्ड वरती दिसू शकतोय. अंतिम षटक न्यू बॉलर नवीन गोलंदाज मात्र इथे गोलंदाजी मार्कवर दिसेल, कारण जयप्रकाशाने 2 षटक हाताळल्यात, राकेशाने 2 षटक हाताळल्यात, विश्वासाने 1 षटक हाताळलेलं आहे. तर नक्कीच 4 गोलंदाज हवे आहेत. तर ह्या वेळेला आपल्याला बघायला मिळेल एक नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. दरम्यान धावा आहेत 45. दरम्यान या स्पर्धेमध्ये जो सहभाग घेतला होता चार्जर पालघर संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस बॉक्स कडे यायचंय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपल्याला देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय पालघर संघ पराभूत झालाय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येईल. पालघर संघाचे संघनायक आपण यायचं आहे.
तर निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. थर्ड अंपायरला रेफर केलंय. दरम्यान आम्ही प्रेमळ निवेदन करतोय, विनंती करतोय माननीय श्री MSCB ऑफिसचे ऑफिसर माननीय श्री अनिलजी नागजोगे सरांना आणि माननीय श्री भूषणजी साने सरांना विनंती करतोय, आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. नॉट आउट धावा स्कोर कार्ड वरती 49. $49 ऑन दी बोर्ड. दरम्यान पुढचा चेंडू ओ यावेळेला उडवलाय आणि सरळ लॉंग लेगला क्लिअर करत डिपॉझिट केलाय चेंडू. 6 धावांसाठी एरियल रूट घेऊन चेंडू जातोय सीमापार. षटकार. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 55. आणि याही वेळेला बॅक टू बॅक षटकार. 61 धाबा ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. थोडासा उशिरानं दाखल झाला होता या वेळेला आपण बघतायत मिस्टर अक्षय घरत, परंतु आपला क्लास, आपली गुणवत्ता, आपलं टॅलेंट, आपली जागिया अतिशय सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखवताना बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत आणि या षटकातील 2 चेंडू येणं अजूनही शेष आहे. आपण बघू शकाल 61 धाबा ऑन दी बोर्ड लागले गेलेत. षटकारांचा पाऊस बघायला मिळतोय. वेट करून, वॉच करून चेंडूला सरळ ऑन साइडला क्लिअर करताना एरियल रूट घेऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 61 धाबा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं की फक्त 4 धावा दिल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा बघायला मिळाल्या. चौथ्या षटकामध्ये 7, पाचव्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये आपण बघतोय अजूनपर्यंत 16 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. अबळेला पुनश्च अप्रतिम शॉट. चेंडूला क्लिअर करताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं येतो इथे षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 67. कन्झिक्युटिव्ह षटकार, हॅट्रिक षटकार इथे येत आहेत. 3-6 इन रॉ बघायला मिळत आहेत. सुंदर बॅटिंग मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये या ठिकाणी मात्र आपला क्लास दाखवतोय अक्षय. इथे मात्र बॅटला ब्रश करून चेंडू वेगानं जातोय डीप गलीला. जाईल चेंडू सीमा पार. चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 71. 72 च टार्गेट असेल. जवळजवळ 12च्या सरासरीने इथे धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. कशाला रे भाऊ? 8 चेंडू आणि 33 धावांची तुफानी विस्फोटक इनिंग. एक जबरदस्त कॅमिओ अक्षय घरत यांच्या माध्यमातून बघायला मिळालाय. गुड बॅटिंग.
तर आम्ही विनंती करतोय पोलीस विभाग विपक्ष मॅच आपल्याला बघायला मिळेल. MSCB स्टाफ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते आपण टॉस साठी यायचं आहे. दरम्यान टॉस केला जातोय. दरम्यान 8 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्या. एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने पोलीस विभाग असेल आणि दुसऱ्या बाजूने MSCB. चॉईस द्यायचा का कॉल कोणाचा असेल? बघूया आपण. कॉइन स्पिन केलं जात आहे. टेल इज कॉल आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय MSCB संघानं. नाणेफेक जिंकले. सर असेल काय असेल आपला निर्णय? बॉलिंग प्रथमतः फील्ड आपण चूज केले. किती धावापर्यंत ओपोनेंट टीमला थांबवण्याचं प्लॅनिंग असेल? मॅक्सिमम 8 ओव्हर आहेत ना, म्हणजे 8 into 6 40 50. 50 और कौन से ऐसे गेंदबाज होंगे जो अर्ली आपको ब्रेक थ्रू मिला के देंगे? सॉरी, कौन से ऐसे गेंदबाज होंगे जो अर्ली ब्रेक थ्रू? मेरे पास है समीर पाटिल एंड योगेश पाटिल, दोनों हैं जो मुझे ब्रेक थ्रू दिलाएंगे एंड वही स्कोर मेंटेन रखेंगे पूरा. कैसा लगा यहाँ पर इस खूबसूरत नियोजन को देखते हुए, जिस तरह से ग्रीन ग्रास है और बढ़िया मैच यहाँ पर नियोजन डे नाइट टूर्नामेंट से, कितना एंजॉय करोगे आप इस मैच को? बहुत बहुत ज़्यादा. हम लोग ने मतलब प्लानिंग कुछ नहीं किया था, ऐसे ही डायरेक्ट आ गए हैं, लेकिन यहाँ का माहौल देख के अभी काफ़ी ये अच्छा लग रहा है एंड ग्राउंड भी बहुत अच्छा है, लाइट भी बहुत अच्छा है, सो वी विल एंजॉय. सर आपको पहले बल्लेबाजी करने का मौका मिला है, बैटिंग करने का मौका है. टॉस जीते तो आप क्या लेते सर जी? अगर अगर टॉस जीतते तो हम बैटिंग ही चुनते हैं, कि हमारा टीम बहुत तगड़ा है. हमें तो मतलब हम बैटिंग ही चाहते थे पहले. तो यहाँ पर पहले बल्लेबाजी करने का जो आपके मन के मुताबिक मिला है, कितना स्कोर बनाना चाहेंगे यहाँ पर 8 ओवर में? 8 ओवर में कम से कम हम 85-90 स्कोर बना सकते हैं. और कौन से ऐसे बल्लेबाज है जो अच्छे बल्लेबाजी करके फाउंडेशन आपके बिल्ड कर देंगे? इसमें बल्लेबाज रहेंगे हमारे सुरलकर साहब, ये अच्छा बैट्समैन है. उसके बाद हमारे जो मिस्टर राठौड़, मैं खुद अच्छा बैट्समैन हूँ, और दूसरे बाकी 2-3 साहब है अच्छी बैटिंग करते हैं. स्लाइस फ्लड लाइट्स आप देख रहे, बेहतरीन नियोजन है. कैसा लग रहा है यहाँ पर आके सर जी? बहुत बढ़िया, इसीलिए हम आकर्षित हो चुके और उसका मोह हमें आ गए, इसीलिए हम हमारा सब काम धाम जाम छोड़ के ये पे खेलने आ गए. तो यहाँ पर टॉस बॉक्स से रिपोर्ट आता हुआ, MSCB ने टॉस जीतने के बाद में फील्डिंग करने का निर्णय और न्योता दिया पहले बल्लेबाजी के लिए पुलिस विभाग को. इसके बाद में एक बड़ा तगड़ा मुकाबला आपके सामने खेला जाएगा. एक एग्जीबिशन मैच पुलिस विभाग विपक्ष MSCB स्टाफ के बीच में एक कांटे की लड़त आपको देखने को मिलेगी. नेक्स्ट मैच बिग बैटल. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आपण बघूया. 72 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. अतिशय सुरेख विस्फोट गिनिंग जी साकारली गेली अक्षय घरत यांच्याकडनं, आणि इथे मात्र धावांचा डोंगर बघायला मिळतोय. सरपडा संघाकडनं ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने आपण बघतोय फलंदाज असेल चेतन आणि दुसऱ्या बाजूने बघायला मिळतोय विश्वास. विश्वास और चेतन. बहात्तर धावांचं टार्गेट असेल.
72 रनों का लक्ष्य नेत्रों में लिए ओपनिंग पे बीच मैदान में चेतन और विश्वास इस समय जानता राजा काटाले के सामने एक बड़ी मैच यहाँ पर बन सकती है अगर चेतन और विश्वास के बीच में अगर साझेदारी होती है। बड़े लक्ष्य का पीछा करने के लिए एक मारूफ बल्लेबाज के रूप में जाना जाता है चेतन पाटिल को, और वही है यहाँ पर बल्लेबाजी के लिए। पहिला चेंडू, या चेंडूला फक्त दिशा दिली हळवारपणे ऑफ द मार्क बघायला मिळतोय चेतन पाटील। आता मात्र विश्वास आलाय, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट आणि त्यानंतर एक अप्रतिम असं नाव आपल्याला बघायला मिळते विश्वास। 72 धावांचं टार्गेट आहे, एक चांगलं बॅटल इथे नक्कीच तमाम क्रीडाप्रेमींना बघायला मिळू शकेल। गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मिस्टर अक्षय, चेंडू क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय। आवळेला मिस टाइम शॉट आणि विश्वास धक्का क्रमांक पहिला इथे आपल्याला बघायला मिळतोय सरपाडा संघाला। त्यांची टीम आहे ना, तसंच बोलणार सर, ते त्यांच्या बाजूचे निर्णय आहेत ते। दरम्यान चार्जर संघाचे संगणक या वळी आपण मॅच कडे विश्वास मात्र बॅक टू पवेलियन कडे जात आहेत। न्यू मॅन आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आशिष। दरम्यान चार्जर संघाचे संगणक या ठिकाणी त्यांचं सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान केला जातोय। आम्ही विनंती करतोय रुपेश सरांना, विवेकची घरत सरांच्या शुभ हस्ते पालघर चार्जर संघाला सन्मान चिन्ह देण्यात येईल। या स्पर्धेची आठवण, या स्पर्धेमध्ये अप्रतिम असा त्यांचा सहभाग राहिलाय, त्यासाठी आपण बघू शकाल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय। वळूया आपण मॅच कडे। गोलंदाजी मार्कवर अक्षय, तर या ठिकाणी न्यू मॅन दाखल झालाय मिस्टर आशिष। पुढचा चेंडू, ओ यावेळेला मात्र चेंडू बॅटला ब्रश झाला होता, संधी होती इथे। धावसंख्या मात्र बघायला मिळते ती 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। त्यानंतर एक बिग बॅटल आपल्याला बघायला मिळालं, एक सुंदर द्वंद्व आपल्या भेटीला येते। एका बाजूने पोलीस विभाग आणि दुसऱ्या बाजूने MSCB स्टाफ, एक अतिशय काटेकी लढत बघायला मिळणार आहे आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये। एक्झिबिशन मॅच आपल्या भेटीला येते। दरम्यान पुढचा चेंडू, ओ व्हाट अ शॉट, एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसंट शॉट आपल्याला बघायला मिळतोय। चेतन पाटीलच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार। पुढचा चेंडू, वेळेला आपण बघू शकाल उत्साह जास्त अपील मध्ये दिसलाय। स्विच इटचा टेम होता इथे चेतन पाटीलच्या माध्यमातून आपण बघू शकाल। चांगली गोलंदाजी, डॉट बॉल आलाय, धावा स्कोर कार्ड वरती 6 आणि पाटला करायचा तो तब्बल 72 धावांचा। अप्रतिम भन्नाट वेग, डॉट बॉल, षटक संपले पहिलं आणि धावफलकावर धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 6 रन्स ऑन दी बोर्ड। आपण बघू शकाल प्रथम फलंदाजी करताना जाणता राजा काटाळे संघाने 9 रन्स बनवल्या होत्या। इथे मात्र 6 धावा स्कोर कार्ड वरती प्रत्युत्तरा दाखल। 72 धावांचा पाठलाग करायचा आहे। न्यूमॅन गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आहेत। जीतम,
चितमला बोलवलं गोलंदाजी मार्कवर, फ्रंटलाईन गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये थोडस जिम्मेदारी आहे त्यांच्याकडे. आणि त्यांच्या समोर आपण बघतोय आशिष यांना, एक मातब्बर खेळाडू आहे. एका बाजूने चेतन पाटील, 72 धाबांचा पाठलाग करायचा असेल तर चेतन पाटीलला इथे एक मोठी इनिंग खेळावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू जितम गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पंच दर्शवताना इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 7 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 7 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक जबरदस्त मैच, 72 रनों का विशाल लक्ष्य, उस लक्ष्य का पीछा करते भी समय सरपाड़ा टीम एक विकेट जरूर खोया है, लेकिन जिस तरह से यहाँ पर उनका इंटेंट है, इरादा है कि लक्ष्य को पाने की जो तमन्ना आरजू है, एक बेहतरीन मैच जो तमाम क्रीडा प्रेमी को देखने के आसार नजर आते हुए इस बीच गेंदबाजी के लिए तैयार एक बार फिर जीतम. स्ट्राइक पर नजर आएंगे बल्लेबाज मिस्टर आशीष. फुल टॉस गेंद ऑन साइड में गेंद को खेला है. गेंद यहाँ पर जरूर खेली गई लॉन्ग ऑन डिप का कॉर्नर रीजन में सिंगल का इजाफा. स्कोर इस समय सिंगल के सारे आगे सरकता हुआ. 8 रन ऑन दी बोर्ड, 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 72 रनों का पीछा करते हुए समय सरपाड़ा टीम. चेतन पाटील ऑन स्ट्राइकला आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर जीतम घरत. द्वंद्व मोठा आहे, अस्तित्वाची लढाई इथे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे दोन्ही संघाचा. चला थोडस स्पीडअप करा, आपल्याला आज भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत, त्यासाठी थोडस कॉपरेट करा विनंती असेल. दरम्यान पुढचा चेंडू ओ डाऊन द ग्राउंड, वाळा शॉट. साइड स्क्रीन वरती आपण बघताय चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले 12 रन्स, 12 धावा. चेतन पाटीलच्या बॅटमधनं आलेला चौकार त्यांना विश्वास देऊन जाईल. त्यांचा इरादा पूर्ण करण्यासाठी, टार्गेट अचीव करण्यासाठी एक आत्मविश्वास देऊन जाईल या फलंदाजाला. धावा स्कोर कार्ड वरती 12, 12 धावा. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. ज्या पद्धतीने अक्षय घरतने आपल्या अप्रतिम बॅटिंगने मैदानाच्या चौफेर टोळीबाजी केली, त्याच पद्धतीने चेतन पाटीलकडे क्षमता आहे, ताकद आहे, ॲबिलिटी आहे, स्ट्रेंथ भरपूर आहे या फलंदाजाची. 12 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चितम यांच्या चेंडूला सुंदररित्या डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट करतोय. पुढचा चेंडू आबळेला आपण बघू शकाल, लाऊड अपील फेटाळला गेलाय. सुंदर कम बॅकिंग. डॉट बॉल बघायला मिळतोय. दरम्यान चितम पुनश्च तयार. साम्राज्य तो चेतन. यावेळेला आपण बघू शकाल मिड ऑफ रिजनला चेंडू एक्झिक्यूट केलाय आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता. लेफ्टम राऊंड विकेटचा मारा, चौकारानंतर सुंदर कम बॅकिंग, सुंदर डिसिप्लिन, अनुशासन खूप चांगलं बघायला मिळतंय चितम घर त्यांच्याकडनं. स्कोर मात्र आणि इथे निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेला बॅटला ब्रश करतोय चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला आणि इथे आपण बघू शकाल संधी होती विकेटची. एक धाव मात्र परिपूर्ण झाली आणि धावा स्कोर कार्ड वरती 13 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू ते 24 आणि धावा बनवायच्या त्या तब्बल 59.
अतिशय सुरेख टायमिंग. यावेळेला चेंडू मात्र वेगानं लॉंग लेगला ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने आकार केली, 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचले. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण बघतायत पुनश्च अक्षय दाखल झालाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती, अजूनही 57 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 23 चेंडू मध्ये. अक्षय तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हळवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केलंय, मात्र तिथे शतरक्षक सज्ज आहे. डॉट बॉल बघायला मिळतोय. बरं ना भाई? बरं. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन टॅप केलंय चेंडूला. एक धाव परिपूर्ण बॅकअप तिथे नव्हता. धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन स्थिरावली गेले. 16 धावा ऑन दी बोर्ड. सोळा धावा धावफळकावर. पुढचा चेंडू अक्षय घरत पुनश्च गोलंदाजी मार्गवर. एका बाजूने आपण बघतोय आशिष आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम. आणि या वेळेला मात्र प्लम मध्ये पकडला गेलाय. OUT आउट. न्यूमॅन अथर्व मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी अक्षय यांच्याकडनं. स्कोर कार्ड वरती धावा बघायला मिळत आहेत 16. धावा धावफळकावर. अक्षय गरज पुनश्च गोलंदाजी मार्कवर दाखल होताना न्यूमॅन अथर्व ऑन स्ट्राईकला. यावेळेला हळुवारपणे फक्त दिशा देण्याचं काम केलंय. धावसंख्या 1 ने आकार घेताना 17 वर जाऊन पोहोचलंय. 17 धावा धावफळकावर आहे. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. 6 षटकामध्ये 72 धावांचं टार्गेट समोर आहे आणि ते अक्षय मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळताना सुंदर गोलंदाजी, प्रथमतः फलंदाजी आणि त्यानंतर एक अप्रतिम अशी गोलंदाजी करताना शपलवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र एकदा परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन स्थिरावली गेले. लेगबाईच्या रूपानं 18 रन. 18 धावा धावफळकावर. न्यूमॅन जीतम 18 चेंडूने आता 54 धावांची गरज. 18 चेंडू 54 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चेतन कॅच देऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना यश डिजे. दरम्यान माननीय 3 जे जाधव सरांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. 3 जे जाधव साहेब यांना मी प्रेमळ निवेदन करतोय की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. एक अप्रतिम असं टेनिस क्रिकेटर आपण बघतायत. गेली अनेक वर्ष निलेश फायटर संघासाठी खेळताना 3 जाधव
अनेक मैदान गाजवण्याचा पराक्रम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय तेच यतीन जाधव मात्र आमच्या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहेत. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम यतीनजी जाधव साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ते आपण बघू शकाल चांगली गोलंदाजी आणि लेगबाईच्या रूपाने एकदा वर्चित केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 19 धावा. नाईन्टीन रन्स ऑन दी बोर्ड. याही वेळेला मात्र सुंदर फिंगर रोल करताना डायरेक्ट हिटचा टेम आपल्याला इथे बघायला मिळाला आहे. कव्हर तिथे नव्हतं, बॅकअप नव्हता, फक्त एक धाव मिळाली आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन पोहोचलंय 20. लेगबाईच्या रूपानं आपण बघू शकाल माननीय आशिष परब सरांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते माननीय यतीनजी जाधव साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. आपण बघू शकाल आशिष परब साहेबांच्या माध्यमातून यतीन सरांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. मायेची शाल स्नेहाचं पुष्पगुच्छ दिलं जात आहे. वेलकम यतीनजी जाधव साहेब, आपण या पुष्पाप्रमाणे सदैव फुलत राहा अशी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. "21 on the board. पाच चेंडू झालेले आहेत. अंतिम चेंडू शेष. धावा स्कोर कार्ड वरती 21 ऑन दी बोर्ड. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गलीला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. धावसंख्या 1 ने आकार घेताना आता स्थिरावली गेले 22 धावा. म्हणजे येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील इथून 12 आणि धावा बनवायच्या त्या तब्बल 50. दरम्यान डायरेक्ट हिटचा अटेम इथे आपण बघू शकाल. बाईच्या रूपाने एक धाव अर्जित केली जाते. येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील ते म्हणजे 11 आणि 49 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आपण फलंदाज बघतायत अमित. पुष्पक आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन यावेळेला सुंदर शॉट सिलेक्शन डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलंय. एकदा वेगानं परिपूर्ण करताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र रन आउटची विकेट बघायला मिळते. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 24 ऑन द बोर्ड. न्यूमॅन धीरज माननीय महेंद्रजी राऊत सरांना मी विनंती करतोय मॅन फ्रॉम काटाळे मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सुंदर शॉट सिलेक्शन, अप्रतिम आकर्षक शॉट बघायला मिळतोय. मिड विकेटला क्लिअर करताना आलाय दर्जेदार षटकार.
धावसंख्या 6 फ्लाय होताना अमित त्यांच्या बॅटमधनं एक देखणा षटकार आपण बघतायत जाऊन पोहोचलोय 30 धावा ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू ते मात्र भन्नाट वेग आणि डॉट बॉल बघायला मिळालाय. चांगली गोलंदाजी षटकारानंतर कम बॅकिंग करताना पुष्पक या षटकातील 5वा चेंडू घेऊन ओहो स्वीट टायमिंग आणि चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करताना अमित यावेळेला ऑन फायर. अप्रतिम सुपर बॅटिंग. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि पोहोचले 36 वर. थोडासा उशिराने दाखल झालाय चौकार आहे सॉरी. तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34. दरम्यान महेंद्रजी राऊत साहेबांचं शुभ आगमन झालंय. आम्ही विनंती करतो बंडे भाऊ यांना की आपल्या शुभ हस्ते महेंद्र सरांचा पण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. काटाळ्या गावाला बिलॉंग करणार असं एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण बघतोय. काटाळ्या गावातील एक अनमोल असं रत्न त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. तसेच दरम्यान लेग बायच्या रूपाने एक धाव बघायला मिळते. तर धावा स्कोर कार्ड वरती 36 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहे 36. थोडासा गेम स्पीडअप करायचा आहे. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 36 ऑन दी बोर्ड. या षटकातील 6 इनिंग मधील 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. थोडासा गेम स्पीडअप करा. जांताराजा काटाळे प्लीज विनंती असेल. जास्त वेळ या मॅचला जातो याची आपण नोंद घ्या. दरम्यान आम्ही विनंती करतोय सचिन विवेक सरांना आपल्या मुख्य मंचावर माननीय यतीन पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. कोडण गावातील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण बघतायत. मायेचं पुष्पगुच्छ आणि वेलकम यतीनचे पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मायेची उपदार शाल स्नेहाचा पुष्पगुच्छ आपण बघू शकाल. यतीनचे पाटील साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती होताना विवेक सरांच्या शुभ हस्ते आपण बघतायत. आम्ही यतीन पाटील सरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आणि मॅचचा आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. धावा स्कोर कार्ड वरती 36. षटक क्रमांक आपण बघताय 6. जिद्देश पुढचा चेंडू घेऊन या वेळेला मात्र आल्या आल्या बॅटचा फेस ओपन करते, लॉफ्ट करते चेंडूला, परंतु मिस टाइम शॉट
आणि इथे सुद्धा गडी बाद होताना तुषार बॅक टू पविलियन. पराभवाच्या छायेमध्ये सरपाडा संघ आपल्याला बघायला मिळतो, कारण 4 चेंडूमध्ये 36 धाबांची गरज आहे. 36 धाबा ऑन दी बोर्ड लागल्यात. दरम्यान न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शुभम 4 चेंडू आणि 36 धावांची गरज. चला गेम थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आपण बघता एक दानशूर असं व्यक्तिमत्व माजी जिल्हा प्रमुख माननीय उत्तमजी पिंपळे साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय उत्तमजी पिंपळे साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती होताना. वेलकम. आपण बघता या मॅचचा आनंद घेताना आमच्या मुख्य मंचावरून माननीय उत्तमजी पिंपळे साहेब आणि त्यांचं शुभ आगमन खऱ्या अर्थाने एक अप्रतिम लाफ्टेड ड्राईव्ह चौकार बघायला मिळतोय. धावा स्कोर कार्ड वरती 41 आणि या इनिंग मधील फक्त 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 41 ऑन दी बोर्ड. त्यानंतर आपण मुख्य मंचावर आपले सर्वांचे लाडके माननीय उत्तमजी पिंपळे साहेबांचे शुभ आगमन झाले, त्यांचा शुभ सन्मान आपण या 2 चेंडू नंतर करणार आहोत. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा शॉन साइडला सुंदर शॉट आपल्याला बघायला मिळतोय. कार्पेटला रोल करत चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल केलाय. एकदा परिपूर्ण करताना या इनिंग मधील शेवटचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवर जिद्देश. तर आपण बघतोय स्ट्राईकला फलंदाज आहेत शुभम. अप्रतिम असा चेंडू हाडलक सरपाडा संघ आणि अभिनंदन असेल जाणता राजा काटाळे. वळूया आपण मुख्य मंचावरती. माननीय प्रवीणजी महाजन साहेबांचा मी शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आपण बघतोय या ठिकाणी माजी जिल्हा प्रमुख माननीय उत्तमजी पिंपळे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे सर्वेसर्व आपण बघतायत माननीय श्री संदीपजी गरज सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण माननीय उत्तमजी पिंपळे साहेबांचं यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. एक अमूल्य वेळ सदिच्छा भेट देताना आपण बघतायत माननीय उत्तमजी पिंपळे साहेब आणि माननीय संदीपजी गरज सरांच्या माध्यमातून मायेची शाळ स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन